नमस्कार, मी अश्विन बाबत. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पैसा झाला मोठामध्ये आजचा विषय आपण घेतलेला आहे मेडिक्लेम नूतनीकरण. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये आपला वैद्यकीय खर्च वाढलेला, साहजिकच मेडिक्लेम आणि या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या झालेल्या आहेत आणि त्या मेडिक्लेमच्या नूतनीकरणाच्या प्रक्रियेसंदर्भात आज आपण बोलणार आहोत आणि तुम्ही देखील तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर. आणि या सगळ्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी जनरल इन्शुरन्स तज्ञ सचिन शेडगेजी आता आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं अधिक जाणून घेऊया. सचिनजी, आपलं स्वागत या कार्यक्रमामध्ये. आणि जसं मी म्हटलं की आताचा म्हणजे जरी आता आपण दुसऱ्या लाटेतनं हळूहळू सावरत असलो तरी हा वैद्यकीय खर्च किंवा एकूणातच गेल्या 1.5 ते 2 वर्षांमध्ये हा वैद्यकीय खर्च असेल, मेडिक्लेम असेल, फार महत्त्वाचा झालेला आहे. आणि त्या दृष्टीने आज आपण विषय घेतलेला आहे नूतनीकरण मेडिक्लेमचं. तर त्यासाठी कोणते मुद्दे नेमके महत्त्वाचे आहेत, कोणत्या गोष्टी आपल्याकडे असणं आवश्यक आहे, काय सांग? ओके. सो अश्विनजी, सध्याच्या या कोरोना परिस्थितीमध्ये जेव्हा आपली इन्शुरन्स पॉलिसी नूतनीकरण म्हणजेच ती पॉलिसी रिन्यू करण्याची वेळ येते, त्यावेळी 3 ते 4 अतिशय महत्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे अगदी बेसिक आहे, म्हणजे आपल्याकडे जर मेडिक्लेम पॉलिसी असेल तर त्यावेळी त्या मेडिक्लेम पॉलिसीची नूतनीकरणाची जी तारीख आहे म्हणजेच रिन्युअल डेटची नोंद आपल्याकडे स्वतःकडे कुठेतरी असणं गरजेचं आहे. भले तुमच्या विमा सल्लागाराकडे ती संपूर्ण माहिती असेल तरी सुद्धा त्याची नोंद जर आपल्याकडे असेल तर योग्य वेळ तुम्ही विमा रिन्यू करून घेऊ शकता. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की बऱ्याच वर्षापासून आपली मेडिक्लेम पॉलिसी चालू असते आणि जेव्हा रिन्युअलची वेळ येते त्यावेळी आपण फक्त प्रीमियम पे करतो आणि आपली जबाबदारी झटकून देतो. तर असं न करता जेव्हा रिन्युअल तुमचं येईल त्यावेळी वर्षातून किमान अर्धा तास तरी त्या पॉलिसीचा रिव्ह्यू करण्यासाठी तुम्ही दिला पाहिजे. कारण त्यामुळे बऱ्याचशा तुम्हाला नवीन गोष्टी माहिती पडतील. सर्वात पहिला म्हणजे की बऱ्याच वेळा इन्शुरन्स कंपनी आपल्या प्रोडक्टमध्ये नवीन चेंजेस आणलेले असतात त्यांनी. तर अशा वेळी रिन्युअलच्या वेळी त्याच प्रीमियम मध्ये किंवा थोडंसं प्रीमियम ऍड जास्त करून आपल्याला जास्त बेनिफिट्स मिळू शकतात. दुसरा मुद्दा त्यातलाच आहे की बऱ्याच वेळा कुटुंबातल्या व्यक्तींची नावंच त्या पॉलिसीमध्ये ऍड केली नसतात. बऱ्याच वेळा लहान मुलांची नावं त्या विम्यामध्ये ऍड करण्यासाठी राहून जातात. मग अशा वेळी तुम्ही रिन्युअलच्या वेळी आपली जी कुटुंबाच्या व्यक्तींची नावं नाहीये तुम्ही त्यामध्ये ऍड करून घेतली पाहिजे. त्यातलाच तिसरा मुद्दा म्हणजे की आपल्या कुटुंबासाठी किती तुम्हाला विमा राशी असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि जर ती कमी असेल तर त्यावेळी तुम्ही रिन्युअलच्या वेळी ती तुम्ही विमा राशी वाढून ती पॉलिसी तुम्ही चेंज करून घेऊ शकता. अजून दुसरे मुद्दे म्हणजे सांगायला गेलं तर आपल्याला माहिती आहे की सध्याच्या कोरोना परिस्थितीमध्ये बऱ्याचशा कुटुंबांना आर्थिक अडचणीतून जावं लागतं आणि अशा वेळी जर एखादं मेडिक्लेमचं रिन्युअल आलं तर त्यावेळी त्या कुटुंबावरती एक प्रश्न निर्माण होतो की मी पॉलिसी रिन्यू केली पाहिजे की नाही केली पाहिजे. तर अशा वेळी माझं पर्सनली असं मत आहे की तुमचे बाकीचे इतर खर्च आहेत ते थोडेसे कमी करून तुम्ही पॉलिसी रिन्यू करून घ्या. त्याचं कारण असं आहे की बघा, एक 40च्या दरम्यानचा एक माणूस असेल आणि त्यांनी जर पॉलिसी मेडिक्लेमची घेतली असेल तर साधारण 25 ते 30 हजार रुपये त्याचा प्रीमियम येतो वर्षाला. पण त्याच्या अगेन्स्ट त्याला जवळजवळ 10 ते 15 लाखाचं विमा राशी असते. तुम्ही समजा की 25 ते 30 हजारामध्ये तुम्हाला 10 ते 15 हजार तुमच्या कुटुंबासाठी आपल्या मेडिकल इमर्जन्सीसाठी आपण साईडला काढून ठेवले. जर का तुम्ही ती पॉलिसी रिन्यू नाही केलं नाही, जर चुकून असा कोणता प्रसंग आला त्या ठिकाणी तर तुम्हाला ते खूप महागात पडू शकतं. त्यानंतर एक सिनियर सिटीजनसाठी या ठिकाणी मी अतिशय महत्वाची माहिती सांगतो की सिनियर सिटीजनच्या पॉलिसी आहेत त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कारण त्या पॉलिसी वर्षानुवर्ष चालू असतात आणि अशा वेळी जर ती पॉलिसी चुकून ब्रेक झाली की ती रिन्यू करायची राहून गेली आणि मग पुन्हा तुम्ही नवीन पॉलिसी घ्यायला गेलात मार्केटमध्ये तर तुम्हाला पुन्हा मेडिकल टेस्ट करावे लागते. त्यानंतर पुन्हा जे वेटिंग पिरियड्स आहेत ते त्यांना ऍप्लिकेबल होतात आणि सर्रासपणे सिनियर सिटीजन्स मध्ये तुम्हाला माहिती आहे की ऑलरेडी कोणते ना कोणते आजार असतात आणि मग त्या आजाराच्या इलाजासाठी परत 2 ते 4 वर्ष वेटिंग करावं लागेल. किंबहुना बऱ्याचशा जर सिनियर सिटीजन मध्ये कोणते मोठे आजार असतील त्यावेळी तर त्यावेळी कुठल्या इन्शुरन्स कंपनीमध्ये की आम्ही हे पॉलिसी एक्सेप्ट नाही करणार. तर त्यामुळे सिनियर सिटीजनच्या पॉलिसीच्या बाबतीत विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. बरोबर. तर हे महत्वाचे मुद्दे जे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. खरं. एक आणखी प्रश्न या निमित्ताने येतो तो म्हणजे विमा संपलेला असेल तर तो रिन्यू करताना काही ग्रेस पिरियड वगैरे असतो का, त्याच्याबद्दल काय सांगाल?
येस, जर विमा संपला असेल हा. तर आपल्याकडे जवळजवळ 30 दिवसाचा ग्रेस पिरियड असतो बर. की त्या 30 दिवसामध्ये तुम्ही प्रीमियम पे करून तुम्ही पॉलिसी कंटिन्यू करू शकता. हम्म. यामध्ये तुमच्या म्हणजे जेवढ्या वर्षापासून तुमचे जे टर्म्स अँड कंडिशन आहेत ते ब्रेक होत नाही, त्या ठिकाणी कोणते तुम्हाला नवीन नियम लागू होत नाही. ती ऍज इट इज कंटिन्युटी बेनिफिट मिळून तुम्हाला ही पॉलिसी रिन्यू करून मिळू शकते. बर. आपल्याला प्रश्न यायला सुरुवात झालेली आहे सचिनजी, आपण प्रश्न काही घेऊया. शाहरुख पठाण असं विचारतायत की सध्याच्या घडीला आपण जेव्हा बोलतोय की कोरोनाचा हा सगळा पिरियड, तर त्याच्यामध्ये मेडिक्लेम जर आपल्याला घ्यायचा असेल तर कंपनीचे निकष काय लावायचे, म्हणजे तो मेडिक्लेम आपण पर्याय स्वीकारताना किंवा ती पॉलिसी स्वीकारताना ती कंपनी चूज करताना आपण काय नेमके निकष लावावेत, अशा आशयाचा त्यांचा प्रश्न आहे. ठीक आहे, 2-3 महत्वाचे निकष आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे की त्या पॉलिसीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे कव्हरेजेस आहेत. त्यानंतर त्या पॉलिसीमध्ये वेटिंग पिरियड्स म्हणजे एक साधारण एक कालावधी असतो की त्या वेटिंगच्या पिरियड नंतर इन्शुरन्स कंपनी क्लेम पे करते. त्यानंतर डिझीज वाईज कॅपिंग, म्हणजे बऱ्याचशा इन्शुरन्स पॉलिसीमध्ये आजाराप्रमाणे कॅपिंग असतात, ते ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला बघून घेतल्या पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेणार आहोत, ठीक आहे, तर ते हॉस्पिटल्स आपण ज्या विमा कंपनीतून इन्शुरन्स घेणार त्याच्या अंडर रजिस्टर आहेत की नाही ते आपल्याला तपासून घेणं गरजेचं आहे. तर या 3-4 गोष्टी महत्वाच्या तुम्ही तपासून घेऊ शकता. आणखी एक प्रश्न नवनाथ रायकर असा विचारतायत की आई वडिलांचं वय 60च्या पुढे आहे, यापूर्वी कधीही त्यांनी मेडिक्लेम पॉलिसी घेतलेली नाहीये, तर या वयात आता मेडिक्लेम पॉलिसी ते घेऊ शकतात का, काय आपण त्यांना गाईड करू शकतो? येस, सिनियर सिटीजन 2 ते 3 वर्षापासून हा खूप काय म्हणतो ना एक महत्वाचा मुद्दा होता. आणि बऱ्याचशा इन्शुरन्स कंपनी सिनियर सिटीजनसाठी स्पेशल पॉलिसी डिझाईन केल्या आहेत. त्या ठिकाणी इतर विम्याच्या कंपॅरिझन मध्ये सिनियर सिटीजनचं प्रीमियम थोडंसं कमी आहे. तर तुम्ही सिनियर सिटीजनचं जर तुम्ही पर्याय घेतला तर तुम्हाला प्रीमियम कमी होईल थोडंसं आणि तुम्हाला कव्हरेज जास्त मिळतील. अजून एक प्रश्न असा विचारण्यात आलाय की सरकारी कंपन्यांचे मेडिक्लेम कोणकोणते आहेत, धुंडीराज छत्रे विचारतात, तर त्यांना आपण काय गाईड करू शकतो? सरकारी जसं आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतामध्ये 4 सरकारी कंपन्या आहेत, न्यू इंडिया, नॅशनल, ओरिएंटल आणि युनायटेड इंडिया. तर ह्या 4ही इन्शुरन्स कंपन्या ह्या आपल्या सरकारी कंपन्या म्हणून आपण म्हटलं तर ह्या 4 इन्शुरन्स कंपनी मार्केटमध्ये आहेत. पुढचा एक प्रश्न, आपण मगाशी ग्रेस पिरियड बद्दल बोललो, तर ग्रेस पिरियड मध्ये क्लेम आला तर त्याला कंपनी तो क्लेम देते का, तिथून पुढची मग प्रोसिजर कशी असते नेमकी, काय सांगाल? ओके, कसं असतं ना की इन्शुरन्स हा एक कॉन्ट्रॅक्ट आहे की तुम्हाला माहिती आहे की एकदा मी प्रीमियम भरलं तर पुढच्या जो 1 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट आहे 12 महिन्याचा, त्यामध्ये जर काही झालं तर इन्शुरन्स कंपनी तुम्हाला ते मेडिकलचे जे ट्रीटमेंटची कॉस्ट देईल. पण जर का तो ब्रेक झाला, फॉर एक्झाम्पल पॉलिसी 10 तारखेला संपली, ठीक आहे, आणि तुम्ही प्रीमियम 15 तारखेला पे केलं, पण 10 ते 15 तारखेच्या मध्ये जर एखादा कोणता क्लेम आला तर इन्शुरन्स कंपनी त्या ठिकाणी तुम्हाला क्लेम पे नाही करत. तर शक्यतो तुम्ही पॉलिसी संपण्याच्या अगोदरच जर त्या ठिकाणी तुम्ही पॉलिसी रिन्यू करून घेतली तर ते उत्तम राहील. याच ग्रेस पिरियडचा मुद्दा पुढे घेऊन जाताना आपण आणखी एक मुद्दा घ्यायचा आहे, तो म्हणजे विमा पोर्ट करणं, ज्याच्याबद्दल देखील आपण सविस्तरपणे आपल्या प्रेक्षकांना नूतनीकरणाच्या वेळी सांगणं गरजेचं आहे. तर ही प्रक्रिया करताना नेमके कोणकोणते मुद्दे आपण लक्षात ठेवायला हवे? ओके, सर्वात आता बरेचसे अगोदर हे ऑप्शन नव्हतं आपल्याला पोर्ट करायचं, पण आता हे सहज उपलब्ध झालेलं आहे पोर्ट करण्यासाठी. तर पोर्ट करते वेळी पहिला म्हणजे आपल्याला मार्केटमध्ये म्हणजे ज्या इतर इन्शुरन्स कंपन्या आहेत तर त्या ठिकाणी बेनिफिट्स कोणकोणते आहे. नॉर्मली पोर्ट आपण 2 कारणामुळे करू शकतो, एक तर प्रीमियम आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये असलेले टर्म्स अँड कंडिशन, म्हणजे ते कव्हरेज असतात. जर ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या अगोदरच्या विम्यापेक्षा चांगल्या असतील तर तुम्ही नक्की त्याचा विचार करू शकता. पण पोर्ट करते वेळी 2 ते 3 अतिशय महत्वाचे मुद्दे जे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की जर एखाद्या माणसाला कोणता मोठा आजार असेल, ठीक आहे, किंवा त्याचं वय जास्त असेल तर त्याने पोर्ट शक्यतो करणं टाळावं. ठीक आहे. दुसरं असं आहे की जर पोर्ट करण्याची जर तुमची वेळ आली तर तुम्हाला त्याची प्रोसेस ही 45 दिवस अगोदर, म्हणजे तुमची पॉलिसी एक्सपायर होण्याच्या 45 दिवस अगोदर ही तुम्हाला प्रोसेस सुरू करावी लागेल. म्हणून ह्या 2-3 गोष्टी महत्वाच्या ज्या आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं. बरं, रुपाली चव्हाण यांचा एक प्रश्न आहे या पोर्ट संदर्भातच. सचिनजी, त्यांचं असं म्हणणं आहे की माझी पॉलिसी घेऊन 2 वर्ष झाली आहेत पण पोर्ट होत नाहीये, तर मी काय करावं नेमकं? नाही, असे IRDAने क्लिअर कट इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की जर तुम्हाला पॉलिसी पोर्ट करायची तर कोणतीही इन्शुरन्स कंपनी त्याला नाकारू शकत नाही. ठीक आहे.
तर फक्त मेडिकल टेस्टच्या नंतर काही ऍडव्हान्स कुठलं तरी त्यावरती आधार आला तर कदाचित इन्शुरन्स कंपनी नाकारेल, अदरवाईज पोर्ट करण्यासाठी कुठलीही इन्शुरन्स कंपनी नाकारू शकत नाही. बर, संदीप घुगे पाटील असं विचारतायत की कोरोना झालेला असेल तर नो क्लेम बोनस मिळतो का? येस नाही, कोरोना कोणताही क्लेम जर त्या ठिकाणी असेल तर नॉर्मली क्युम्युलेटिव्ह बोनस म्हणतो की तुमच्या सम इन्शुर्ड मध्ये एक सर्टन अमाऊंट वाढून दिली जाते. तर ज्या वर्षी क्लेम आला असेल तर त्या वर्षी तुम्हाला तो क्युम्युलेटिव्ह बोनस हा पॉलिसीमध्ये मिळत नाही. बर, एक प्रश्न आहे संजय काळे यांचा. ते असं विचारतात की फॅमिली पॉलिसी घेताना त्यामध्ये मुलगा मुलगी आणि बायको तसंच स्वतःला सोडून आई वडिलांना का घेता येत नाही? काय त्याच्यामधली नेमकी कॉम्प्लिकेशन्स काय आहेत? नाही, असं नाहीये की तुम्ही आई वडिलांना घेऊ शकत नाही. आई वडील, मुलगा बायको हे सर्व मिळून एक पॉलिसी घेऊ शकतं. कॉम्प्लिकेशन फक्त एवढंच आहे, जर तुम्ही एखाद्या कुटुंबाने ठरवलं की ही पॉलिसी घ्यायची तर अशा वेळी कसं असतं की ज्यांचं वय 45च्या खाली आहे त्यांना मेडिकल टेस्ट लागत नाही आणि आई वडिलांचं जर वय 45च्या वर असेल म्हणजे 50च्या वर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी मेडिकल टेस्ट कंपल्सरी करावं लागतं. तर अशा वेळी कदाचित आई वडिलांचं जी प्रोसेस आहे ती लांबली जाऊ शकते. त्यामुळे कदाचित दोन वेगवेगळ्या पॉलिसीज त्यांनी घेतलेल्या बऱ्या, पण असं कोणतेही त्यामध्ये असं नाही की तुम्ही आई वडिलांची आणि त्यांच्या बायको किंवा मुलाची एकत्र पॉलिसी घेऊ शकत नाही. तसे अवेलेबल आहेत ऑप्शन्स मार्केटमध्ये, तुम्ही घेऊ शकता. बर, आणखी एक प्रश्न संदीप यांचा आहे की कोरोनाच्या पॉलिसी, ज्या कोरोना स्पेसिफिक आजारासाठीच्या ज्या पॉलिसी होत्या त्या आता बंद झाल्या आहेत का? त्या आपण घेऊ शकत नाहीये का आता? नाही, बऱ्याचशा इन्शुरन्स, हे खरं आहे की बऱ्याचशा इन्शुरन्स कंपन्यांनी त्यांनी थांबवले आहेत. कारण हे पहिल्यांदा असं एक एक्सपेरिमेंट केलं होतं इंडियामध्ये की IRDAच्या सांगण्यानुसार की एक डिझीज बेसवरती एक पॉलिसी लॉन्च केली गेली होती आणि मला वाटतं त्या वर्षभरात ज्यांनी अगोदर पॉलिसी घेतल्यात त्यांना रिन्यू करून इन्शुरन्स कंपनी देतात. पण बऱ्याचशा इन्शुरन्स कंपन्यांनी सध्या त्या पॉलिसी बंद केल्या आहेत. पण असंही नाही की मार्केटमध्ये ऑप्शन नाही आहेत पॉलिसीज आणि तुम्ही घेऊ शकता. बर, सचिनजी, रिन्युअल संदर्भात अजून आपल्याला खास करून पोर्ट करताना पॉलिसी तुम्ही मगाशी सांगत होता आणि आपले मुद्दे थोडासा बाकी राहिला होता, तर ती प्रक्रिया नेमकी पोर्ट करण्याची प्रक्रिया त्याच्याबद्दल आणखी थोडा प्रकाश टाका तुम्ही. ओके, पोर्ट करण्याची जसं सांगितलं की एक नियम आहे प्रत्येक इन्शुरन्स कंपनीचा की 45 दिवस अगोदर तुम्हाला ही प्रोसेस सुरू करावी लागेल. कारण काय होईल, 45 दिवस अगोदर जर तुम्ही प्रोसेस सुरू केली तर तुमची कदाचित त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म त्या नवीन इन्शुरन्स कंपनीचा फिल करावा लागेल. त्यानुसार जो इन्शुरन्स कंपनीचा अंडररायटर आहे तो तुमचा फॉर्म चेक करून तुम्हाला ते सांगेल की तुम्हाला मेडिकल टेस्ट करणं गरजेचं आहे की नाही. एकदा मेडिकल टेस्ट झाली त्यानंतर मग तुम्हाला एक 10 ते 15 दिवसाच्या मध्ये तुम्हाला सांगतील, इन्शुरन्स कंपनी सांगेल की ही पॉलिसी आमच्याकडे आम्ही घेणार की नाही. रिझन असं आहे की पोर्ट करते वेळी असं असतं की बऱ्याच वर्षापासून पहिल्या इन्शुरन्स कंपनीकडे ती पॉलिसी असते आणि दुसऱ्या इन्शुरन्स कंपनीकडे आल्याच्या नंतर ती पॉलिसी त्यांच्यासाठी नवीन असतं. ही खूप मोठी रिस्क असते त्या इन्शुरन्स कंपनीसाठी. त्यामुळे पोर्ट करण्यासाठी इन्शुरन्स कंपन्या खूप बारकाईनेच त्या पोर्ट करून घेतात. बर, एक प्रश्न आपल्याला आलेला आहे सचिनजी, शेखर पुरंदरेंचा. ते असं विचारतात की 13 वर्षापासून आपली पॉलिसी आहे, एकदाही क्लेम केलेला नाही, तर मग नो क्लेम बोनस अक्युमुलेट होतो का? येस, 13 वर्षांपासून जर तुमची पॉलिसी आहे तर जोही तुमचा क्युम्युलेटिव्ह बोनस, त्याला आपण नो क्लेम बोनस म्हणू किंवा क्युम्युलेटिव्ह बोनस आहे, हा तुमच्या पॉलिसीमध्ये तसंच राहतो. उदाहरणार्थ जर 13 वर्षापासून त्यांची 5 लाखाची पॉलिसी असेल तर साधारण एका पॉलिसीमध्ये 50% पर्यंत नो क्युम्युलेटिव्ह बोनस तुम्हाला मिळतो. म्हणजे संपूर्ण 7.5 लाखाची पॉलिसी त्यांची असते. जर एखाद्या वेळेस भले तुमची पॉलिसी 5 लाखाची पण जर तुमचा खर्च 5 लाखाच्या वर गेला, 7.5 लाखापर्यंत जो खर्च असेल तो संपूर्ण खर्च तुम्हाला विमा कंपनी यातून देते. बर, या नो क्लेम बोनस किंवा या बोनस याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा, कारण बोनस बद्दल देखील अनेक प्रश्न येत आहेत. तर हा बोनस नेमका कसा ऍड होत जातो, किती अमाऊंटवर साधारण किती बोनस, या संदर्भात काही गणित कसं असतं ते त्याच्याबद्दल सांगा. नो क्लेम बोनस कसं असतं ना की आपल्याला माहिती आहे की बाकी इन्शुरन्स मध्ये की नो क्लेम बोनस मध्ये तुम्हाला प्रीमियम मध्ये डिस्काउंट मिळतं. पण मेडिक्लेम मध्ये तुम्हाला जे तुमचं सम इन्शुर्ड असतं, जे तुमची विमा राशी आहे त्यावरती दरवर्षी एक सर्टन अमाऊंट ऍड होत जाते. तर प्रत्येक इन्शुरन्स कंपन्यांचे नो क्लेम बोनसचे निकष वेगवेगळे आहेत. कुठली इन्शुरन्स कंपनी प्रत्येक वर्षाला 5% त्यामध्ये ऍड करतो, कुठली इन्शुरन्स कंपनी 10% ऍड करतं, कुठली इन्शुरन्स कंपनी मॅक्झिमम जे कॅप आहे ही 50% पर्यंत देते, कुठली इन्शुरन्स कंपनी 100% पर्यंत वाढून देतं. म्हणजे प्रत्येक वर्षी जर एखाद्या वेळेस मी एका वर्षी क्लेम नाही केला तर त्या वर्षी तुम्हाला 5% जी तुमची विमा राशी आहे त्यात वाढून मिळतं. असं करून मॅक्झिमम 50% म्हणजे ज्या इन्शुरन्स कंपनीचे जसे नियम असतील त्याप्रमाणे तुम्हाला इथे नो क्लेम बोनस मिळतात. ठीक आहे.
इकडे एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत आणि ब्रेक नंतर परत येणार आहोत. याचं कारण अनेक प्रश्न आपल्याला येत आहेत, खास करून पोर्ट करणारी पॉलिसी असेल किंवा नो क्लेम बोनस जसं आता सांगितलं. याच्या संदर्भात आणखी काही प्रश्न आपल्याला घ्यायचेच आहेत. सचिनजींसोबत आपल्याला चर्चा करायची आहे. अगदी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. पाहत राहा पैसा झाला मोठा. आपण बघताय पैसा झाला मोठा. एबीपी माझावर आजचा आपला विषय सुरू आहे. मेडिक्लेम नूतनीकरणाबद्दलचे तपशील आम्ही तुम्हाला सांगतो आणि आपल्यासोबत आहेत जनरल इन्शुरन्स तज्ज्ञ सचिन शेडगेजी. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर अनेक प्रश्न येत आहेत आम्हाला. प्रदीप उंबारकर असं विचारतात की नो क्लेम बोनस सचिनजी आपण आता बोलत होतो तर तो नेमका कोणत्या स्वरूपात मिळतो आपल्याला, असं त्यांचा प्रश्न आहे. नो क्लेम बोनस म्हणजे जसं ते सांगितलं की हा क्युम्युलेटिव्ह बोनस असतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर 5 लाखाची पॉलिसी घेतली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रीमियम मध्ये डिस्काउंट नाही मिळत, तर तुमच्या जी विमा राशी आहे त्यामध्ये तुम्हाला विमा राशी वाढून मिळते. भले म्हणजे जर मी 5 लाखाची यावर्षी पॉलिसी घेतली आणि पुढच्या वर्षी मला क्युम्युलेटिव्ह बोनस 10 लाख मिळाला, ठीक आहे, म्हणजे 5,50,000ची विमा राशी माझी झाली, पण तुम्हाला प्रीमियम फक्त 5 लाखावर भरायचं. अशा पद्धतीने नो क्लेम बोनस असतो. अजून एक प्रश्न बिमल वोरा यांचा आहे. त्यांचं असं विचारणं आहे की रिन्युअल करताना 40% प्रीमियम वाढलेला आहे, तर आता काय करू शकतो? येस, एक तर मी 2 महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे प्रीमियम वाढलेलं आहे. एक पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे जी आपली इन्शुरन्स रेग्युलेटर बॉडी आहे त्यानेच विमा कंपन्यांना सांगितले की सर्टन डिझीज होते, म्हणजे सर्टन आजार होते जे अगोदर पॉलिसीमध्ये इन्क्लूड नव्हते. त्याच्यामध्ये मेंटल ट्रीटमेंट म्हणू शकतो की त्या संदर्भातचे जे आजार होते हे अगोदर इन्क्लूड नव्हते आणि त्याच्यामुळे त्याची जी ट्रीटमेंट कॉस्ट ही खूप मोठी आहे. तर त्या ठिकाणी इन्शुरन्स कंपन्यांना IRDAने सांगितलं तुम्ही एक 5 ते 10% तिकडे प्रीमियम वाढू शकता. तर त्यामुळे एक प्रीमियम वाढलंय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा तुमचं एज स्लॅब चेंज होतो, म्हणजे जसं तुमचं वय वाढत जातं तसं तुमचं मेडिक्लेमचं प्रीमियम हे वाढतच जातं. आता अशा वेळी जर तुमचं प्रीमियम जास्त आलं असेल तर त्या ठिकाणी काय करायचं आपण, तर त्या ठिकाणी आपल्याला इतर मार्केटमध्ये जे ऑप्शन्स अवेलेबल आहेत ते आपण बघू शकतो आणि पॉलिसी पोर्ट करू शकतो. आपल्याला आणखी एक प्रश्न चंद्रकांत बर्डे यांचा आहे. इंडिव्हिज्युअल पॉलिसी ही फ्लोटर प्लॅन मध्ये कन्वर्ट केली तर पुन्हा वेटिंग पिरियड कन्सिडर करावा लागतो का, असा त्यांचा प्रश्न आहे. अजिबात नाही. जर आपली इंडिव्हिज्युअल पॉलिसी असेल आणि प्रीमियम सेव्ह करण्यासाठी म्हणून जर आपण त्याला कन्वर्ट केली फॅमिली फ्लोटर मध्ये, तर त्या ठिकाणी तुमचे एक्झिस्टिंग जे टर्म्स अँड कंडिशन ते कॅरी फॉरवर्ड होतात, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं वेटिंग पिरियड लागत नाही. ललित पाटील असं विचारतात की एका ग्रुपमध्ये मेडिक्लेम पॉलिसी असेल तर दुसऱ्या ग्रुपची टॉपअप पॉलिसी घेऊ शकतो का, त्याचे फायदे काय आहेत? 100%. जर तुमच्याकडे ऑलरेडी एक इन्शुरन्स कंपनीची पॉलिसी असेल आणि टॉपअप इन्शुरन्स कंपनीची जर दुसऱ्या इन्शुरन्स कंपनीची तुम्ही पॉलिसी घेतली तर काही हरकत नाही. फक्त एवढंच की जेव्हा तुमचा क्लेम येईल त्यावेळी तुम्हाला दोन्ही इन्शुरन्स कंपनीकडे धावावं लागेल, पण तुम्ही घेऊ शकता. हे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ज्ञानेश्वर काळभोर असं विचारतायत की सिनियर सिटीजनना जरी मेडिक्लेम पॉलिसी घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी काही अपर लिमिट आहे का, एज लिमिट आहे का? हल्ली बघा की तिकडे असं कोणतेही एज लिमिट नाही, पण बऱ्याचशा इन्शुरन्स कंपनी 80 इयर्स पर्यंत रिस्ट्रिक्ट करतात. पण असं बऱ्याच इन्शुरन्स कंपनी आता ते एज लिमिट काढून टाकलंय की जे 60 अँड अबाव जेवढे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना ते मेडिक्लेम पॉलिसी घेऊ शकतात. योगीराज भूमकर असं विचारतायत की फ्लोटर पॉलिसी जर आपण काढली आणि त्यात नावं जर चुकलेली असतील किंवा चुकीची आली असतील तर ते आपल्याला पुन्हा बदलता येतात का, आणि इनिशियल जर प्रिंट होऊन आली असतील तर त्यांना पूर्ण नावात रूपांतर करता येतं का? 100%. जर बघा कसं असतं, एकदा का पॉलिसी इश्यू झाली तर एक 15 दिवसाचा आपल्याकडे ग्रेस पिरियड असतो ज्याच्यामध्ये तुम्ही पॉलिसी रिव्ह्यू करून घेऊ शकता. आणि जर तुमची नावं चुकीची असतील तर तुम्हाला प्रॉपर त्याचे डॉक्युमेंट अटॅच करून जर तुम्ही इन्शुरन्स कंपनीला दिले तर तुम्हाला इन्शुरन्स कंपनी त्यासमोर एन्डॉर्समेंट इश्यू करते आणि तुम्हाला करेक्ट पॉलिसी इश्यू करून देते. आणखी एक प्रश्न आपल्याला आलेला आहे की ऑर्गन ट्रान्सफर साठी कोणती इन्शुरन्स आहे का, त्याविषयी गाईड करा. प्रतीक यांचा असा प्रश्न आहे. ओके, जसं आपण पहिल्या सुरुवातीला सांगितलं की बऱ्याच इन्शुरन्स कंपन्यांनी आपल्या त्या पॉलिसीमध्ये बरेचसे चेंजेस केलेले आहेत. तर ऑर्गन ट्रान्सफरसाठी वेगळी ऑर्गन ट्रान्सफरचा जो वेगळा क्लॉज आहे हा इन्शुरन्स कंपनी मेडिक्लेम पॉलिसीमध्ये ऍड केलेला आहे. इव्हन ऑर्गन डोनर साठी सुद्धा जी कॉस्ट येते ती सुद्धा इन्शुरन्स कंपनी ह्या क्लॉजच्या द्वारे देते. एक शेवटचा प्रश्न, काही सेकंद आहेत आपल्याकडे. गोरखनाथ तरडे असं विचारतायत की विमा पोर्ट केल्यानंतर नो क्लेम बोनस तसंच 2 वर्ष वेटिंग पिरियड लागू होतो का, किंवा याबद्दलच्या अटी नेमक्या काय आहेत, अगदी थोडक्यात?
ओके विमा पोर्ट करणं म्हणजे जशी पॉलिसी आहे तशीच ती दुसऱ्या कंपनीमध्ये कार्य पोर्ट करणं, त्यामुळे अशा कोणत्या प्रकारचे वेटिंग पिरियड्स ऍप्लिकेबल होत नाही. किंबहुना खूप महत्वाचं म्हणजे जेव्हा तुमची पॉलिसी पोर्ट केल्याच्या तुमच्या हातामध्ये येतं त्याला प्लीज त्याला चेक करून बघा आणि त्याच्या ज्या फाईन लाईन्स आहेत त्या चेक करा आणि त्यानंतरच मग पुढे तुम्ही पॉलिसी फॉरवर्ड करा. खरं. खूप खूप धन्यवाद सचिनजी. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना आपण खरं म्हणजे इकडे उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजूनही अनेक प्रश्न आहेत पण आपले वेळ संपली आहे, त्यामुळे इकडे थांबावं लागेल. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा पैसा झाला मोठामध्ये आता आपण इकडेच थांबतोय. मात्र सगळ्या प्रेक्षकांनी ज्यांनी एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर प्रश्न विचारले त्या सगळ्यांचे आभार. पैसा झाला मोठामध्ये आता इकडेच थांबूया. एक छोटासा ब्रेक. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.